पंचनामा न्यूज, सर्वसामान्य जनतेचा बुलंद आवाज। नवापुरात भर दिवसा भीषण आग, लाखोंचे नुकसान। अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला, आगीच्या घटनेत वाढ। संकटात धावून आले मदतीच्या रूपाने नवापूरकर, पुन्हा आली प्रचिती। नवापूर शहरातील मध्यवर्ती व गजबजलेल्या भागातील एका होलसेल किराणा दुकानात आज दुपारी भीषण आग लागली। आगीमुळे परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले। सुदैवाने अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला। काल रात्री नगरपालिका कार्यालयास जवळील विद्युत वितरण कंपनीच्या डीपीला आग लागली होती। मिळालेल्या माहितीनुसार हितेश मामचंद अग्रवाल यांच्या मालकीच्या किराणा दुकानाला दुपारी 1:30 वाजेच्या सुमारास ही आग लागली। आगीचे अचानक उद्रेकामुळे परिसरात अफरातफरी माजली। धुरामुळे एकमेकांना ओळखणेही कठीण झाले होते। आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे ललित सोनार, संतोष सोनार व चालक सलीम यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत आग विझविण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले। त्यांच्या वेळेवरच्या कार्यवाहीमुळे आग आटोक्यात आणण्यात यश आले। या आगीत दुकानातील लाखोंचा माल जळून खाक झाला असून आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही। या घटनेनंतर शिवसेना शहर प्रमुख अनिल वरुडे यांनी तातडीने घटनास्थळी भेट देत मदत कार्यात सहभाग घेतला। विजय सेन यांनी ही माहिती देताना सांगितले की शास्त्रीनगर भागात नवापूर नगरपालिकेने बॅरिकेडिंग केल्यामुळे अग्निशमन बंब निघाला नाही। अग्निशमन बंबाला फिरून यावे लागेल, नाहीतर अग्निशमन बंब लवकर आला असता, अशा प्रतिक्रिया दिल्या। पोलीस उपनिरीक्षक विशाल सोनवणे व पोलीस नितीन नाईक या घटनेचा तपास करत आहेत। घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते, मात्र आता परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात आहे। गेल्या 2 दिवसापासून आगीच्या घटनेत वाढ झाली आहे। आग है ना शॉर्ट सर्किट के हिसाब से लगी है ना। ये जो मोहम्मद बुला के घर के पास जो बैरिकेड लगाया है और इधर से बैरिकेड तो कम से कम 20 से आधा घंटा लेट टैंकर आया, अपना पानी का टैंकर आया, उससे ज़्यादा आग बढ़ गया और ज़्यादा नुकसान हो गया। तो इसलिए वो बैरिकेड सभी नागरिक, यहाँ के जो भी जितने भी नागरिक है, वो ये बैरिकेड निकालने की पूरी कोशिश करो और निवेदन है। शहरामध्ये जळजळ्या भारतनगर येथील हितेशबाई अग्रवाल यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे 1च्या सुमारास त्यांची दुकान बंद होती, तेव्हा आग लागलेली आहे। ते दुकान बंद करून चिंचपाडा येथे कामानिमित्त जात होते। गल्लीवाल्यांनी बघितलं की दुकानामधनं आग निघत आहे। मग लगेच सर्वांनी मदत केली ह्या परिसरातील लोकांनी आणि ते आग दुकान ओपन केली आणि त्यानंतर अर्धा तासानंतर अग्निशमन दलाचा बंब आला। इथं बॅरिकेड लागल्यामुळे अग्निशमन दलाचा जो बंब आहे त्याला 15 ते 20 मिनिटं उशीर झाला आणि त्यामुळे ही आग जास्त स्वरूपात वाढली। मला तर मी प्रशासनाला विनंती करेल की त्यांच्या दुकानामध्ये खूप मोठं नुकसान झालेलं आहे, त्यांना त्यांचा पंचनामा होऊन त्यांना तातडीची मदत मिळेल।